जय महाराष्ट्र। मी राहुल पांडे, शिवसेना शहर उपप्रमुख नागपूर शहर। आज इकडे आपण आलो आहे इतर मागास वर्गीय बहुजन कल्याण नागपूर। इथे धनराज सहारे साहेब लेखाधिकारी व सहाय्यक संचालक यांचं नाव आहे। आज 27 ऑगस्ट 2025 आहे। आज गणपती बसतात आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये। हर्षोल्लासात पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण गणपती हा उत्सव साजरी करतो। पण या अधिकाऱ्यांनी, या समाज कल्याण किंवा आपण म्हणू हे मागासवर्गीय बहुजन समाज कल्याण अधिकाऱ्यांनी इथे एक आदेश पारित केला की सगळ्या अधिकाऱ्यांनी, जे पण शासकीय आहे किंवा कंत्राटी आहे, या लोकांनी आज सुद्धा काम करायचं आहे। आज पण कामामध्ये त्यांना इथे ऑफिसमध्ये हजर राहणं गरजेचं आहे, अन्यथा त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल। मुख्य गोष्ट एक आहे की आज मी गणपतीच्या दिवशी तिथे आलो आहे आणि स्वतः ज्यांनी आदेश काढलेले आहेत ते स्वतः इकडे उपलब्ध नाही आहेत। मी तुम्हाला त्यांच्या केबिनचा फोटो दाखवतो। स्वतः हा व्यक्ती इथे उपलब्ध नाही आहे। इथे काही कंत्राटी जे म्हणजे कॉन्ट्रॅक्टवरती जे लोक आहेत ते लोक इथे उपलब्ध आहेत आणि स्वतः अधिकाऱ्यांकरता आदेश होता, अधिकारी इथे उपलब्ध नाही आहेत। आता ज्यांनी आदेश काढला ते सहारे साहेबांचं केबिन बघा, किती छान रिकामं दिसतंय। म्हणजे स्वतः यायचं नाही, कॉन्ट्रॅक्टरच्या थ्रू जे लोकांना आपण कामावर ठेवतो त्यांना गणपतीच्या इतक्या पवित्र दिनी इथे मुद्दामून बोलवायचं। म्हणजे ते लोक इथे काम म्हणजे नौकर आहे का तुमचे? त्यांना काही सणवार काही नाही आहे का? गणपती पूर्ण महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या सण आहे महाराष्ट्राचा, आणि त्या दिवशी या लोकांना इकडे बोलवायचं, त्यांच्याकडनं मरमर कामं करून घ्यायची आणि स्वतः मात्र या ऑफिसमध्ये यायचं नाही, बाहेर फिरत राहायचं। हा कोणत्या न्याय झाला? त्यांच्या घरी गणपती नाहीये, त्यांच्या घरी पूजा नाही होत का? की तुम्ही आता ही लोकशाही आहे की हुकुमशाही आहे? मला असं वाटतं हे हुकुमशाहीचा आदेश या माणसांनी पारित केलेला आहे आणि याच्यावरती कठोर कारवाई शिवसेनेकडनं आम्ही करणार।